नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचं स्टेटस कसं चेक करावं? नेमका आपला अर्ज पात्र आहे का अपात्र आहे? आपले हप्ते का बंद झालेत? किंवा आपले हप्ते सुरू आहेत तर त्याच्या मागे काही त्रुटी आहेत का? येणारे हप्ते आपले बंद होऊ शकतात का? अशा प्रकारची जी स्थिती आहे ती आपल्याला पाहता येते का? आणि पाहता येत असेल तर कशी पाहता येईल त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. आता बघा, याच्या दोन पद्धती आहेत. अशा महिला ज्यांनी नारी शक्ती दूत नावाच्या ॲपवरती अर्ज भरले होते आणि अशा महिला ज्यांनी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती अर्ज भरले होते. आता वेबसाईटवर ज्यांनी अर्ज भरलाय त्यांचं स्टेटस कसं बघायचं आणि ज्यांनी नारी शक्ती दूत ॲपवरती अर्ज भरला होता त्यांचं स्टेटस कसं बघायचं, या दोन्ही गोष्टी आपण या ठिकाणी आज स्पष्ट करणार आहोत. आणि स्टेटस बघता येतं का, कोणत्या गोष्टी चेक करता येतात आणि कोणत्या चेक करता येत नाही, या गोष्टी आपण समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा बघा, आपण लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती आलो आहोत. ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज या वेबसाईटवरती भरलाय त्यांना स्टेटस चेक करता येतो आणि ज्यांनी या ठिकाणी नारी शक्तीदूत ॲपवरती अर्ज भरलाय त्यांना या ठिकाणी स्टेटस चेक करता येत नाही. या वेबसाईटवर आल्यानंतर इथं वेगवेगळे पर्याय आहेत. योजनेची माहिती आहे, आवश्यक कागदपत्रे. तर तुम्हाला इथं अर्जदार लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचं. इथं क्लिक केलं का इथं तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड आणि हे जे अंक आहेत ते टाकून लॉग इन करायचं आहे. ज्या वेळेस तुम्ही या ठिकाणी अर्ज भरला होता त्याच वेळेस तुम्ही मोबाईल नंबर आणि पासवर्ड क्रिएट केलेला आहे तोच टाकायचा. आणि आता काही लोकांनी CSC सेंटरवर अर्ज भरलेला आहे. आता ज्यांनी CSC सेंटरवर अर्ज भरला त्यांना तिथे जाऊन विचारावं लागणार की आमच्या अर्जाचं काय झालं, ते स्टेटस चेक करा. तर बघा, आता या ठिकाणी एक मोबाईल नंबर टाकून इथं लॉग इन या पर्यायावर क्लिक करूया. लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने दिसेल. बघा, इथं तुम्हाला म्हटलेलं आहे ॲप्लिकेशन सबमिटेड आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तुम्ही किती अर्ज सबमिट केलेले ते तुम्हाला दिसतील. बघा, इकडे नाव असतं, त्यानंतर हा ॲप्लिकेशन नंबर असतो, इथं फोटो असतो आणि तुमच्या अर्जाचा स्टेटस इकडे दाखवतं. बघा, अप्रूव्ह दाखवत आहे आणि इकडे काय दाखवतं, तुम्हाला संजय गांधी योजनेचा लाभ भेटलाय का. इथं नो असलं पाहिजे, इथं नोच राहणार आहे. आणि त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता ॲक्शनमध्ये तुम्ही कशा पद्धतीने अर्ज भरलाय आणि तुमच्याकडे इकडे तुम्हाला किती पैसे मिळाले आहेत. आता या ठिकाणी जर तुमच्या KYC मध्ये त्रुटी असेल किंवा तुमच्यावाले पैसे बंद झाले असेल तर याचं कुठलंही कारण या ठिकाणी सांगितलेलं नाही. आता इथं जो आहे तो तुम्ही अर्ज कसा भरलाय ते बघू शकता. बघा, इथं कसा अर्ज भरलाय, कसे डॉक्युमेंट दिलेले आहेत ते तुम्ही पुन्हा चेक करू शकता. जर तुमचा अर्ज तुम्ही या ठिकाणी भरला असेल, लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती भरला असेल तर तुम्हाला हे स्टेटस अशा पद्धतीने पाहता येतं. त्यातही काही गोष्टी अशा आहेत की जर तुमचा अर्ज अपात्र केला असेल तर का अपात्र केलं याचं कारण इथं सांगता येत नाही. तुम्ही फक्त किती हप्ते आले, कोणकोणत्या तारखेला आले तेवढंच बघू शकता. एवढ्याच गोष्टी या ठिकाणी चेक करता येतात. आता उरतो प्रश्न, ज्यांनी नारी शक्ती दूत ॲपवरती अर्जच भरला असेल, आता ते नारी शक्ती दूत नावाचं ॲप बंद आहे. त्या ठिकाणी तुम्हाला कुठलाही स्टेटस पाहता येत नाही. परंतु शासनाने ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. जर एखाद्या महिलेचे पैसे बंद झाले किंवा तिला अपात्र केलं तर त्याचं काय कारण आहे, त्याचं स्टेटस वेबसाईटवरती सर्व महिलांचे स्टेटस या ठिकाणी पाहता यायला हवे. त्यांना आतापर्यंत किती हप्ते आले आहेत आणि तुमचे इथून पुढे पैसे चालू राहणार आहे का, तुम्हाला KYC करावी लागणार आहे का. कारण दरवर्षी या ठिकाणी लाडक्या बहिणींना KYC करावी लागणार आहे. मग ही KYC जर करावी लागणार असेल तर तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे, तुमचा अर्ज पात्र आहे का अपात्र आहे, ही गोष्ट चेक करता येत नाही. आणि ज्यांनी नारी शक्ती दूत ॲपवरती अर्ज भरलाय त्यांना कुठेच स्टेटस चेक करता येत नाही. तर बघा, लवकरच लाडकी बहीण योजनेची या वर्षीची KYC पुन्हा सुरू होऊ शकते.
ते सुरू झाल्यानंतर त्याची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.